लग्न सजावटीच्या नावाखाली 50,000चा डल्ला, सजावट करणारा ऐनवेळी फरार. लग्न डेकोरेशन सजावटवाला मनोज मधुकर भोसले राहणार नांदेडकर 50,000 रुपये घेऊन फरार झालाय. मुदखेड प्रतिनिधी सुरेश कुलारी. बारड परिसरात लग्न समारंभाच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दादाराव देशमुख बारडकर यांच्या पुतणीच्या लग्न समारंभासाठी फुल सजावट आणि इतर सजावटीचं काम देण्यात आलं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या एका दिवसाआधी सजावट करणारा मनोज मधुकर भोसले राहणार हनुमानगड नांदेड हा तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी लग्न समारंभाच्या फुल सजावटीची ऑर्डर देण्यात आली. संबंधितांनी मोठमोठ्या आश्वासनांचा विश्वास संपादन करून आगाऊ रक्कम घेतली, परंतु लग्नाची वेळ जवळ येताच मोबाईल स्विच ऑफ करून संपर्क तोडला आणि नांदेड सोडून फरार झाला. ऐन लग्नाच्या तोंडावर सजावट न झाल्याने देशमुख कुटुंबाला मोठा त्रास आणि नाराजगी झाली असून नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात लोकांच्या भावनांशी खेळत पैशांसाठी केलेली ही फसवणूक अत्यंत संतापजनक मानली जाते आहे. विश्वासाच्या नावाखाली नागरिकांची लूट करणाऱ्या अशा भामट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होते. या प्रकरणी संबंधितांविरोधात बारड पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. लग्न समारंभात सजावट, केटरिंग किंवा इतर कामासाठी आगाऊ रक्कम देताना संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी करावी. केवळ गोड बोलण्यावर विश्वास न ठेवता ओळखीच्या आणि विश्वासार्ह व्यक्तींनाच काम द्यावे, अन्यथा अशा फसवणुकीला सामोरं जावं लागू. ऐन लग्न समारंभाच्या वेळेस माझी मोठी फसवणूक झाली आहे. लग्न समारंभ डेकोरेशनचा मी मनोज मधुकर भोसले या व्यक्तीला सजावटीसाठी ऑर्डर दिली होती आणि त्या व्यक्तीने सजावट न करता लग्नाच्या 1 दिवस आधी फरार झाला. सर्व भागातील लोकांना सूचित करण्यात येते की अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. मुलीचे काका दादाराव देशमुख बारडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.